सकाळी सकाळी मम्मीची गडबड चालू होती कारण की आमच्या घरी आले होते पाहुणे भजनी मंडळाचे. आणि मग नंतर मम्मीने त्यांना चहा वगैरे दिला आणि त्या बोलल्या की अगं बाई एवढा चहा कशाला दिला. मग नंतर रुद्राने गाणं बोललं. तर तो इथे सांगत होता की मी आता रोजच्या रोज सराव करत जाईल कारण की तो थोडासा नर्वस झाला होता एवढे सगळेजण बघून. म्हणून मग त्याने निश्चय केला की आता मी रोज प्रॅक्टिस करत जाईल. लगेच संध्याकाळी पाहुणे गेल्यावर त्याने प्रॅक्टिस केली आणि हा त्याचा ओरिजिनल आवाज आहे. झुळू झुळू पाणी जणू हुळहुळ चाळ तुझा तुझ्या इन संसार यो तुझ्या इन संसार यो कडू झाड चारा नाव तुझं घेतलं नी गोड लागलं. त्याचा आवाज तर चांगला आहे बट तो नर्वस होतो थोडासा सगळ्यांसमोर. मग नंतर छोटूसं बाळ आलेलं आमच्याकडे. मग मी त्याच्यासोबत थोडीशी खेळली वगैरे आणि त्याला चॉकलेट दिलं. आणि मग नंतर मम्मी सांगत होती मला की या ठिकाणी की ज्ञानेश्वरी कशी वाचायची, ओव्या कशा वाचायच्या. कारण की मला तर काही येत नव्हतं. 10वीच्या नंतर डायरेक्ट आत्ताच मराठी बघितल्यामुळे माझे डोळे जरा फिरले होते. मग मम्मी मला शिकवत होती की कसं बोलायचं आणि कशी चाल लावायची. त्यानंतर मी माझं डिजिटल मार्केटिंगच्या क्लासला बसली आणि ते एवढे डीपली शिकवतात ना की जेवढे तुमचे क्लास टीचरसुद्धा तुम्हाला एवढे शिकवत नसतील तेवढे डीपमध्ये शिकवतात. त्यानंतर संध्याकाळी झाली म्हणून चहा पाणी केला. आणि या ठिकाणी अक्का मला सांगत होत्या की देवाला कसं पाणी घालायचं, महादेवाला कसं ओवाळायचं, काय करायचं, सगळं स्टोरी सांगत होत्या मला अक्का. नंतर मग रात्र झाली आणि आम्ही गेलो दीदीला आणायला कारण की तिला एकटीला यायला भीती वाटते. सो असा आमचा दिवस संपला.